सर्वांना रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या एका विषयावर आणि जे दररोजच्या जीवनाशी निगडीत आहे, अशा विषयावर चर्चा करणार आहोत. तर आपण या धावपळीच्या युगामध्ये आपण आपली नोकरी, व्यवसाय, आपलं कुटुंब, अपेक्षा, जबाबदाऱ्या यामध्ये आपण या सगळ्यांच्या गर्दीमध्ये आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलेलो आहोत. तर अध्यात्म म्हणजे फक्त दररोज देवळात जाणं का? किंवा अध्यात्म म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हरिपाठ वाचन करणं किंवा हा एक विधी आहे का? तर नाही मित्रांनो. तर मग हरिपाठ म्हणजे काय? तर हरिपाठ म्हणजेच जीवन बदलणारा ग्रंथ, जीवनाला नवीन दिशा देणारा ग्रंथ. तर हरिपाठ म्हणजे मनाची शांतता, बुद्धीची स्थिरता आणि जीवनाला नवीन दिशा किंवा योग्य दिशा देणारा ग्रंथ म्हणूया. तर हरिपाठामध्ये जे काही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत काही विषय आलेले आहेत, त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. हरिपाठ आणि मानसिक अवस्था किंवा मनाची अवस्था. तर आज सगळ्यात जर महत्त्वाचा प्रश्न असेल, तर तो मनाची अशांतता हा आहे मित्रांनो. मनाची अशांतता कशामुळे होते? तर आपलं मन हे भूतकाळामध्ये अडकलेलं असते किंवा भविष्य काळाच्या चिंतेमध्ये असते. त्यामुळे आपलं मन हे अशांत असते. तर अशा मनाला शांत करण्यासाठी हरिपाठामध्ये म्हटलेलंच आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजेच आपण मुखाने हरिनामाचं चिंतन केलं, हरिपाठ म्हटला, तर आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळते. आपलं अशांत मन हे शांत होते. आपली चिंता नाहीशी होते आणि आपल्या जीवनामध्ये एक स्थिरता येते. दुसरं जर आपण दैनंदिन जीवनाची गोष्ट बघितली, की आपलं हरिपाठ आणि कुटुंब कौटुंबिक जीवन. हरिपाठ आणि कौटुंबिक जीवन. तर या जो हरिपाठ आहे, आपल्या कुटुंबामध्ये काय असतं मित्रांनो, की सगळ्यात जास्त ऐकायला भेटतं ते तणाव. हा शब्द आपण वारंवार ऐकतो. तर तणाव कशामुळे येते? तर तणाव येण्याची काही कारणं आहेत. एक कारण आहे अपेक्षा, अहंकार. दुसरं कारण अहंकार. तिसरं कारण नात्यामधला कमी झालेला संवाद आणि चौथं जे कारण आहे ते गैरसमज. असे 4 कारणामुळे आपल्याला तणाव येत असतो मित्रांनो. आपल्या नात्यांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकांना काही ना काही कोणाकडून अपेक्षा असते मित्रांनो. माझ्यासाठी यांनी हे करायला पाहिजे, माझ्यासाठी ते करायला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या अपेक्षा आपण प्रत्येकाकडून ठेवून असतो. आणि आपला संवाद कमी झाल्यामुळे काय व्हायला लागलं, की आपल्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण व्हायला लागले. आपल्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. कारण की संवादच राहिला नाही. आपण जर 4 जण घरामध्ये असेल, तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो किंवा कोणाच्या हातामध्ये टीव्हीचं रिमोट असते. तर हा संवाद होणार कुठून? आणि संवाद न झाल्यामुळे आपण मनामध्ये काहीतरी एक समजूत करून घेतो, की याने माझ्याबद्दल असं बोललं असेल किंवा असं केलं असेल किंवा हा माझ्याबद्दल असा विचार करतो, अशी समजूत आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या समजुतीमधूनच गैरसमज निर्माण होतात. अजून एक कारण आहे की अहंकार. तर अहंकार म्हणजे काय, की मी म्हणतो तेच बरोबर, मी जे केलं तेच योग्य. याच्यामधून अहंकार जन्म घेत असते मित्रांनो.
तर या सगळ्या कारणांमुळे आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एक तणाव निर्माण झालेला असतो. तर हरिपाठ आपल्याला काय करतो? हरिपाठामध्ये म्हटलेलंच आहे की समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. म्हणजे हरिपाठ आपल्याला सगळ्यांना समान भावनेतून समानतेतून पाहण्याचं शिकवतो. हरिपाठ आपल्याला सांगतो की सगळेजण सेम आहे, सगळ्यामध्येच ईश्वराचं तत्व आहे. तर हे ज्यावेळेस आपल्याला कळते, समजते, त्यावेळी हे सगळं तणाव आणि हे सगळे जे विकार आहेत ते दूर होतात मित्रांनो. तिसरा मुद्दा आहे हरिपाठ आणि कर्मयोग. आता हरिपाठ हा संसार तोडतो का? किंवा संसारातून संसार आपल्यापासून दूर करतो का? तर नाही मित्रांनो. हरिपाठ संसार सुलभ करतो. हरिपाठ कर्तव्य करण्याचं सांगतो. कर्तव्याचा जो अहंकार असतो किंवा एक मीपणा असतो, अहंभाव असतो, तो दूर करण्याचं सांगतो. आणि हे कर्तव्य करत करत असतानाच हरीचं नाव घ्या हेही सांगतो. तर पहिल्या अभंगामध्ये तिसऱ्या चरणामध्ये माऊलींनी असं म्हटलेलं आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजेच आपले जे विहित कर्म आहेत ते करत असताना आपण हरीचं नाव घ्यायचं. हरीचं नाव घ्यायचं आणि त्यामुळे आपल्याला आपला जो परमार्थ होणार आहे आणि त्यासोबतच प्रपंच होणार आहे आणि प्रपंचासोबतच आपला परमार्थही होणार आहे. तर जो तिसरा मुद्दा आहे तो हरिपाठ आणि नैतिक मूल्ये. तर काय नैतिक मूल्ये ही घसरत चाललेली आहेत मित्रांनो. आपण समाजामध्ये वावरत असताना किंवा बघत असताना नैतिक मूल्यांचा ह्रास होताना आपण नेहमी बघत असतो. तर याची जी ठळक कारण आहेत, तर नैतिक मूल्याचा ह्रास कशामुळे होतो? तर स्वार्थामुळे होतो. एक स्वार्थ आहे, त्यानंतर आपलं समाधान हे हरवलेलं आहे आणि आपला संयम हा कमी झालेला आहे. तर काय असतं मित्रांनो, आपण हे सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला असं वाटतं की मलाच सगळं मिळायला पाहिजे. सगळ्या गोष्टी मलाच मिळायला पाहिजे हा झाला स्वार्थ. आणि आपण समाधानी कशामुळे नाही मित्रांनो? कारण की आपल्याला एक झाली की दुसरी इच्छा उत्पन्न होते. एक इच्छा झाली ती पूर्ण झाली की नवीन इच्छा. नवीन इच्छा पूर्ण झाली की परत एक नवीन इच्छा. यामुळे आपलं समाधान हरवत चाललेलं आहे मित्रांनो. आपण समाधानी नाही. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कशा पाहिजे? क्षणिक पाहिजे, इमिजिएट पाहिजे. त्यामुळे काय होते, या क्षणिक किंवा इमिजिएट मिळवण्याच्या नादात आपण पेशन्स आपला हरवलेला आहे. आणि यामुळे काय व्हायला लागलं, की आपली नैतिक मूल्य घसरत चालली. म्हणजे आपण ती गोष्ट मिळवताना, ती गोष्ट मिळवत असताना आपण हे विसरून चाललो, की आपण ती गोष्ट कशी मिळवा लागलो. याच्यामुळे नैतिक मूल्यांचा ह्रास व्हायला लागला. तर हरिपाठ आपल्याला सत्य, संतोष, दया, क्षमा अशी जी नैतिक मूल्य आहेत ते शिकवत असतो. आणि यासाठी वेगळा कुठेही आपल्याला काही वर्ग लावण्याची गरज नाही. हरिपाठ वाचला म्हणजेच आपल्यामध्ये नैतिक मूल्ये निर्माण झाली मित्रांनो, असे समजा. चौथा मुद्दा आहे हरिपाठ आणि संगती. तर हरिपाठ काय शिकवतो? की संगत कोणाची करायला पाहिजे हे हरिपाठ आपल्याला शिकवतो. काय असते मित्रांनो, संगतीमुळे आपल्यामध्ये सद्गुण किंवा दुर्गुण हे उत्पन्न होत असतात. आपले गुण हे आपली संगत ठरवत असते मित्रांनो. मग हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे, संत हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे की संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे हरिपाठ आपल्याला संतांची, सज्जनांची, सद्विचारी माणसांची संगत करायला शिकवतो. त्यानंतर आहे पाचवा मला वाटतं म्हणता हरिपाठ आणि ताणतणाव किंवा स्ट्रेस.
की आपल्या सगळ्यांना काय मित्रांनो, प्रत्येक जण म्हणतो किंवा मला खूप टेन्शन आहे, मला खूप टेन्शन आहे. तर हरिपाठ आपल्याला मानसिक विश्रांती देतो. आपले विचार कमी करतो. म्हणजे जे नकारार्थी विचार असतात, नकारात्मक जे विचार असतात, ते दूर निघून जातात. आणि आपल्या श्वासामध्ये एक प्रकारचा लय निर्माण होतो किंवा त्याला म्हणायचं की श्वास आपले हे नियमित होतात. आणि आजच्या भाषेमध्ये यालाच काय म्हणतात? नॅचरल मेडिटेशन असंही म्हणतात. म्हणजे हरिपाठामुळे आपला ताणतणाव निघून जाते मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे की हरिपाठ आणि सामाजिक जीवन. म्हणजेच काय मित्रांनो, की हरिपाठ करणारा किंवा हरिपाठ वाचणारा, हरिपाठ ज्यांनी जीवनात उतरवलेला आहे तो कधी द्वेष पसरवत नाही, कुणाशी वादिवाद घालत नाही आणि सामाजिक शांतता निर्माण करतो. संगती जे आपण आधी बघितलं, तर आपण जो सत्संग करतो, या सत्संगामुळे काय होते, की दृष्टी बदलते, वृत्ती बदलते आणि आपसुकच समाजही बदलतो. तर हरिपाठ कसा करावा मित्रांनो? तर हरिपाठ आपण पुष्कळ वेळा ऐकतो, की मला वेळच नाही. तर वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. तर हरिपाठ हा आपला मोबाईल दूर ठेवून मनोभावे त्याचा अर्थ समजून शांततेने जर केला, तर हरिपाठ हे वाचन नसून एक साधना बनते मित्रांनो. हरिपाठ हा एक जीवन मार्ग आहे. आपण म्हणतो की हरिपाठ जे आहे करायचा, पण त्याच्यामुळे काय होणार आहे, तर 3 गोष्टी होणार आहे. सकाळची जी सुरुवात होणार आहे ती एकदम सकारात्मक होणार आहे. दिवसभर आपण संयमानं राहणार आहोत आणि आपल्याला रात्री शांत झोप लागणार आहे. हरिपाठ म्हणजे नुसती एक परंपरा नसून जीवन परिवर्तन करणारा मार्ग आहे. तर असा हरिपाठ आपण दररोज केला पाहिजे मित्रांनो. हरिपाठ नुसता वाचायचाच नाही, तर जगायचा असतो. तो जगायचा, तो आपल्या जीवनामध्ये उतरवायचा. मी माऊलींचरणी अशी प्रार्थना करीन, की आपल्याला हरिपाठ हा आपल्या जीवनामध्ये उतरू दे. अशी सद्बुद्धी, हरिपाठ वाचन करण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना दे आणि माऊलींची कृपा आमच्यावर अशीच राहू दे. इथे थांबू मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जे माझं चॅनल आहे शरद महाराज इरतकर हे सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.